श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य जय ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। हनुमंताने केलेल्या कार्याबद्दल सुग्रीवाने त्याची उराउरी भेट घेतली आणि अभिनंदन केले। नंतर सुग्रीवासह सारेजण श्रीरामांकडे गेले। करुणा सिंधू श्रीराम सर्व वानरांना आलिंगन देऊन भेटले आणि क्षेमकुशल विचारले। जांबुवंत म्हणाला, हे रघुनाथा, ज्याच्यावर तुम्ही दया करता त्याचे नेहमीच कल्याण आणि क्षेम असते। देव, मनुष्य, मुनी हे सर्वजण त्याच्यावर प्रसन्न असतात। हे नाथा, पवनसुत हनुमंताने जे केले आहे ते सहस्त्र मुखांनी सुद्धा वर्णन करणे शक्य नाही। नंतर जांबुवंताने हनुमंताचे सुंदर कार्य रघुनाथांना ऐकविले। ते ऐकून कृपानिधी श्रीरामांच्या मनाला खूप आनंद झाला। त्यांनी हनुमंतास प्रेमाने पुन्हा पुन्हा आलिंगन दिले। श्रीराम हनुमंतास म्हणाले, हे तात, सीता कशी राहते व आपल्या प्राणांचे रक्षण कसे करते आहे? हनुमंत म्हणाला, श्रीरामा, तुमचे नावच रात्रंदिवस पहारा देणारे आहे। तुमचे ध्यान हेच दरवाजाप्रमाणे आहे। सीतेचे नेत्र तुमच्या चरणी लागलेले असतात। ते कुलपाप समान आहेत। मग प्राण कोणत्या मार्गाने जाणार? येताना मला सीतामाईने आपला चुडामणी दिला आणि तो रघुनाथाने तो आपल्या हृदयाशी लावला। हनुमान पुढे म्हणाला, हे नाथ, सीतामाता अश्रुपूर्ण नेत्रांनी मला म्हणाली, श्रीरामचंद्रांचे चरण धरून सांग की हे दीनबंधू, तुम्ही शरणागताचे दुःख हरण करणारे आहात। मी मन, वचन आणि कर्माने तुमच्या चरणांची अनुरागिणी आहे। मग तुम्ही कोणत्या अपराधासाठी माझा त्याग केला? तुमचा विरह होताच माझे प्राण निघून गेले नाहीत, हा माझ्यात असलेला दोष आहे। परंतु हे नाथा, हा माझ्या नेत्रांचा अपराध आहे। नेत्रांना आपल्या दर्शनाची आस लागून राहिली आहे, त्यामुळे प्राण जात नाहीत। हनुमंत पुढे म्हणाला, हे श्रीरामा, सीतामातेचा एक एक क्षण कल्पाप्रमाणे जात आहे। म्हणून हे प्रभू, लगेच निघून बाहुबलाने दुष्ट रावणाच्या सेनेचे निर्दालन करून सीतामातेला घेऊन या। सीतेचे दुःख ऐकून सुखाचे धाम असलेल्या प्रभूंचे कमलनयन अश्रूंनी भरून आले। श्रीराम हनुमंतास म्हणाले, मन, वचन आणि शरीराने जिला माझाच आश्रय आहे, तिच्यावर स्वप्नात तरी विपत्ती येईल काय? श्रीराम पुढे म्हणाले, हनुमंता, तुझ्यासारखा माझ्यावर उपकार करणारा देव, मनुष्य किंवा मुनी असा कोणीही शरीरधारी नाही। मी तुझ्या उपकाराची परतफेड कशी करू? माझे मन सुद्धा तुझ्या पुढे संकोचित होत आहे। हे पुत्रा, मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकेन असे वाटत नाही। श्रीराम प्रभू हनुमंताकडे वारंवार पाहत होते। त्यांचे नेत्र सजल झाले होते आणि शरीर पुलकित झाले होते। प्रभू श्रीरामांचे वक्तव्य ऐकून हनुमंत हर्षित झाला आणि प्रेमाने व्याकुळ होऊन भगवंता माझे रक्षण करा असे म्हणत त्यांच्या चरण कमलांवर त्याने लोळण घेतली। श्रीराम हनुमंताला वारंवार उठवू पाहत होते, परंतु हनुमंत प्रभू चरणांवरून उठायची त्याची इच्छाच नव्हती। प्रभूंचे करकमल हनुमंताच्या शिरावर होते। भक्त आणि प्रभू रामचंद्र यांच्या या स्थितीचे स्मरण होताच
भगवान शिवसुद्धा भक्तिमग्न होऊन गेले. थोड्या वेळाने मनाला सावध करून भगवान शंकर पुढील कथाभाग पार्वती माते सांगू लागले. श्रीराम प्रभूंनी हनुमंताला उठवून हृदयाशी कवटाळले. नंतर त्याचा हातात घेऊन आपल्या अगदी जवळ बसविले. श्रीराम पुढे म्हणाले, हे हनुमंता, रावणाने सुरक्षित ठेवलेली लंका व तेथील अवघड किल्ले तू कसे जाळून टाकलेस? प्रभू प्रसन्न आहेत हे पाहून हनुमान अभिमान रहित होऊन म्हणाला, श्रीरामा, मी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणे हाच तर वानरांचा पुरुषार्थ असतो. मी समुद्र ओलांडून सुवर्णनगरी लंका जाळून टाकली आणि राक्षसांना मारून टाकून अशोक वन उद्ध्वस्त केले. हा सर्व तुमचाच प्रताप आहे. यात माझे मोठेपण नाही. हे प्रभो, तुम्ही ज्याच्यावर प्रसन्न व्हाल त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हनुमंत पुढे म्हणाला, हे नाथा, अत्यंत सुख देणारी तुमची भक्ती मला कृपा करून द्या. श्रीराम त्यावेळी म्हणाले, एवमस्तु, असेच हो. भगवान शंकर पार्वतीस म्हणाले, हे उमे, श्रीरामांचा स्वभाव जो जाणतो त्याला भजन सोडून इतर काहीच आवडत नाही. हा स्वामी आणि सेवकाचा संवाद ज्याच्या मनात ठसतो त्याला श्रीरामांच्या चरणांची भक्ती प्राप्त होते. प्रभू श्रीरामचंद्रांचे वचन ऐकून सर्व वानरगण आनंदकंद कृपाळू श्रीरामांचा विजय असो असा जयघोष करू लागले. त्यावेळी श्रीरामांनी कपिराज सुग्रीवाला बोलावून सांगितले की युद्धासाठी निघण्याची तयारी करा. आता उशीर कशासाठी करायचा? वानरांना त्वरित आज्ञा दे. श्रीरामांची ही रावण वधाची तयारी पाहून देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली आणि ते आनंदाने आपापल्या लोकी निघून गेले. सुग्रीवाने लगेच वानर सेनानायकांना बोलावले. त्यांच्याबरोबर वानर नाना रंगाचे आणि अतुलनीय बलशाली वानर व अस्वलांचे समूह होते. प्रभू चरणांवर नतमस्तक होऊन हे महाबलवान वानर आणि अस्वले गर्जना करीत होती. श्रीरामांनी ती सर्व वानर सेना पाहिली आणि आपल्या कमलनेत्रांनी त्यांच्यावर कृपादृष्टी टाकली. रामकृपेचे बळ प्राप्त करून ते वानर जणू पंखयुक्त पर्वताप्रमाणे मोठे झाले. नंतर श्रीरामांनी हर्षित होऊन प्रस्थान केले. त्यावेळी अनेक शुभशकून होऊ लागले. श्रीराम प्रभूंचे प्रस्थान झाले आहे हे जानकीला जाणवले. तिची वामांगे फडकू लागली. ती सांगत होती की श्रीराम येत आहेत. याच वेळी रावणाला अपशकून होऊ लागले. श्रीरामांची वानरसेना निघाली त्यावेळी पृथ्वी डगमगू लागली. पर्वत चंचल झाले. समुद्र खळबळू लागला. गंधर्व, देव, मुनी, नाग, किन्नर सर्वजण आनंदित झाले. त्यांची दुःखे आता रावणाच्या वधाने दूर होणार. अनेक कोटी वानरसेना श्रीरामांचा विजय असो अशी घोषणा गर्जना करीत चालली होती. अशा प्रकारे श्रीराम समुद्र तटावर येऊन पोचले. हनुमान लंका जाळून गेल्यापासून लंकेतील राक्षस भयभीत होऊन राहू लागले होते. लंकेतील राक्षस दूताकडून मंदोदरीला प्रजेची ही भीतीदायक अवस्था कळली होती. ती हात जोडून पतीच्या चरणी लागून नीतिरसाने परिपूर्ण अशा वाणीने ती म्हणाली, हे प्रिय श्रीहरीशी विरोध सोडून द्या. माझे म्हणणे लक्षात घ्या. ज्याच्या दूताच्या प्रतापाची आठवण होताच राक्षस स्त्रिया गर्भगळीत होतात. म्हणून जर तुम्हाला आपले भले व्हावे असे वाटत असेल तर आपल्या मंत्र्याला बोलावून त्या रामाच्या पत्नीला परत पाठवून द्या. हे नाथा, माझे ऐका. सीतेला परत केल्याविना भगवान शंकर आणि ब्रह्मदेव सुद्धा तुमचे भले करू शकणार नाहीत. मंदोदरीचा
उत्तम उपदेश ऐकून अहंकारी रावण खदखदून हसला आणि म्हणाला, स्त्रियांचा स्वभावच घाबरट असतो. मंगल प्रसंगी सुद्धा घाबरतेस. तुझे मन फारच कच्चे आहे. जरा वानराच्या सेना आल्या तर आपले बिचारे राक्षस त्यांना खाऊन टाकून पोटे भरतील. त्याच्यापुढे लोकपाल सुद्धा घाबरून कापू लागतात. त्याची पत्नी असून तू घाबरतेस ही हास्यास्पद गोष्ट आहे ना? असे बोलून रावण सभेकडे निघून गेला. तो सभेत येऊन बसताच वार्ता आली की शत्रूंची सेना समुद्राच्या पलीकडे आली आहे. त्यावेळी रावणाने मंत्र्यांना विचारले, आता कशी हालचाल करायची याबद्दल सल्ला द्या. त्यावेळी ते हसून म्हणाले, महाराज, आपण देवांना आणि राक्षसांना सहज लीलेने जिंकून घेतलेत. आता मनुष्य आणि वानर यांची काय गणना? ज्यावेळी मंत्री, वैद्य आणि गुरु हे तिघे भयामुळे अथवा स्वार्थाच्या आशेने गोड बोलू लागतात, अर्थात हिताची गोष्ट सांगत नाहीत, त्यावेळी राज्य, शरीर आणि धर्म यांचा त्वरित नाश होतो. रावणावर सुद्धा असाच प्रसंग आला. मंत्री त्याची सारखी स्तुती करीत होते. हा प्रसंग पाहून विभीषण पुढे आला. त्याने आपला ज्येष्ठ बंधू रावणाच्या चरणी मस्तक टेकविले. नंतर तो आपल्या जागेवर जाऊन बसला. थोड्याच वेळात रावणाची आज्ञा घेऊन त्याने बोलण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, हे कृपाळू दादा, तू माझा अभिप्राय विचारलास आहेस तर मी आपल्या बुद्धीप्रमाणे तुझ्या हिताची गोष्ट सांगतो. जो मनुष्य आपले कल्याण, सुंदर कीर्ती, सुबुद्धी, शुभगती आणि नाना प्रकारचे सुख याची इच्छा करतो, त्याने हे स्वामी परस्त्रीच्या मुखास चतुर्थीच्या चंद्रमाप्रमाणे त्यागावे. 14 भुवनांचा स्वामी असला तरी तो जीवांशी वैर केल्यावर राहू शकत नाही, अर्थात नष्ट होतो. एखादा मनुष्य गुणांचा सागर असून सुद्धा चतुर असला, परंतु त्याला थोडा सुद्धा लोभ असेल तर त्याला कोणी चांगला म्हणत नाही. हे नाथा, काम, क्रोध, मद व लोभ हे सर्व नरकाची द्वारे आहेत. या सर्वांचा त्याग करून संत सत्पुरुष ज्या श्रीरामाला भजतात त्या श्रीरामांचे भजन कर. हे तात, राम हा काही मनुष्यांचा राजा नाही. तो सर्व लोकांचा स्वामी आणि काळाचाही काळ आहे. तो संपूर्ण ऐश्वर्य, यश, श्री, धर्म, वैराग्य व ज्ञानाचे भंडार असलेला परमेश्वर आहे. तो निरामय, अजन्मा, व्यापक, अजेय, अनादी व अनंत ब्रह्म आहे. त्या कृपा सिंधू भगवंताने पृथ्वी, ब्राह्मण, गौ व देव यांच्या हितासाठी मानव शरीर धारण केले आहे. हे बंधो, तो भक्तांना आनंद देणारा आणि दुष्टांच्या समूहाचा नाश करणारा, तसेच वेद व धर्म यांचे रक्षण करणारा आहे. वैर सोडून त्याच्या पुढे तू नतमस्तक हो. तो रघुनाथ शरणागताचे दुःख नाहीसे करणारा आहे. हे नाथ, त्या प्रभूंना जानकी परत कर आणि स्वाभाविक प्रेम करणाऱ्या त्या रघुनाथाचे भजन कर. विभीषण पुढे म्हणाला, हे दशानना, वारंवार तुझ्या मी पाया पडतो व विनंती करतो की मान, मोह व अहंकार यांचा त्याग करून कौशलपती श्रीरामांना शरण जा. अशा प्रकारे पंडितांना, पुराणांना व वेदांना मान्य असलेल्या वाणीने विभीषणाने नीतीचे वर्णन केले. परंतु ते ऐकून रावण रागावला आणि म्हणाला, अरे दुष्टा, तुझे मरण आता जवळ आले आहे. अरे मूर्खा, मी जगविल्यामुळेच माझ्या अन्नावर तू जगला आहेस. परंतु मूर्खा, तुला शत्रूचाच पक्ष आवडतो. अरे दुष्टा, मी आपल्या बाहुबलाने जिंकला नाही असे जगात कोण आहे ते सांग. माझ्या नगरात राहून त्या तपस्व्यावर प्रेम करतोस. मूर्खा, त्यांना जाऊन भेट आणि त्यांनाच नीतीचा उपदेश कर. असे बोलून त्या दुष्ट रावणाने विभीषणास लाथ मारली. तरीही त्या लहान बंधूने रावणाचे वारंवार
चरण धरले आणि म्हणाला, तू मला मारलेस तरी तू मला पित्याप्रमाणे आहेस, परंतु हे स्वामी, श्रीरामाला भजण्यातच तुझे भले आहे. असे म्हणून विभीषण आपल्या मंत्र्यांचं आकाशमार्गाने गेला व जाताना सर्वांना उद्देशून म्हणाला, श्रीराम हे सत्यसंकल्प आणि सर्व समर्थ प्रभू आहेत. तुझी सभा कालाला वश झाली आहे. मी आता श्रीरामांना शरण जातो, मला दोष देऊ नकोस. असे म्हणून विभीषण ज्यावेळी म्हणाला त्याच वेळी रावणाने त्याचा त्याग केला. विभीषण मात्र मोठ्या आनंदात आणि मनात अनेक मनोरथ करीत श्रीरामांच्याकडे निघाला. त्याने निश्चय केला होता की मी भगवंताच्या कोमल व लाल वर्णाच्या सुंदर चरण कमलांचे दर्शन घेऊन कृतकृत्य होईन. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.